नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर बघा, ज्या प्रकारे तुम्ही इथे थंबनेलमध्ये बघू शकताय, की सार्वजनिक आरोग्य विभाग इथे मी कट ऑफ प्रिडिक्शन पार्ट 2 असं म्हटलेलं आहे. तर पार्ट 2 म्हणण्याचं कारण हेच आहे, की याच्या आधी जो मी एक व्हिडिओ बनवलेला होता, त्या व्हिडिओवरती तुमचे भरपूर पॉझिटिव्ह कमेंट्स आणि मी जे प्रिडिक्ट केलेलं होतं, तेच तुमचे पण मार्क्स त्याच रेंजमध्ये आहेत. त्यामुळे ते कमेंट्स दाखवण्यासाठी मी इथे हा एक व्हिडिओ बनवतो आणि इथे त्या व्हिडिओमध्ये जे कमेंट्स आलेले होते, त्याच्यामध्ये बऱ्याचशा कमेंट अशा होत्या, की ते मला असं वाटतं, की तुम्हाला एक प्रूफ म्हणून तुम्हाला इथे दाखवलं पाहिजे. त्याच्यावरून तुम्हाला परत एकदा एक कट ऑफचा क्रायटेरिया किंवा एक जे प्रिडिक्शन म्हणतो आपण, तर तो प्रिडिक्शन आपल्याला इथे कितपत खरा होतो, हे तुम्हाला या व्हिडिओवरून तुम्हालाच नंतर ठरवायचं आहे. तर इथे आपण स्टेप बाय स्टेप एक-एक प्रश्नाची उत्तरे देऊ. तर तुम्ही जे जे कमेंट्स केलेले आहेत, ते इथे कमेंट्स मी काही मोजके कमेंट्स दाखवणार आहे. जवळपास आत्तापर्यंत जवळपास 9,000 विद्यार्थ्यांनी 9K स्टुडंट्सनी तो व्हिडिओ बघितलेला आहे. 9 to 10K असं म्हणू शकतो. आणि याच्यामध्ये जवळपास 250 ते 300 कमेंट्स आलेल्या होत्या. तर याच्यामधले मी काही सिलेक्टेड कमेंट्स घेतलेले आहेत, ज्या इथे तुम्हाला उपयोगी पडतील. आणि तर हा एक विषय झाला. त्याच्यानंतर बघा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यातील जे काही विद्यार्थी आहेत, त्यांनी पण इथे कमेंट्स केलेले आहेत. तर त्यांचे पण मार्क्स इथे मी सांगणार आहे. सोबत इतर जिल्ह्यांचे पण मार्क्स तुम्हाला इथे मी दाखवणार आहे किंवा इथे ते कमेंट्स दाखवणार आहे. ओके. तर ऑलरेडी आपला एक सर्व्हे झालेला होता टेलिग्रामवरती. तर तो एक सर्व्हे पकडू शकतो आपण इथे ॲज अ बेस त्याला. आणि आता जे YouTubeचे जे कमेंट्स आहेत, त्या कमेंट्सच्या पण आधारे आपण आता हा सर्व्हे असं आपण याला म्हणू शकतो. तर जे काही आपला जो कट ऑफ राहणार आहे या व्हिडिओमधला आणि जो मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलेला होता आणि या व्हिडिओमधला पण. तर जवळपास 90 टू 9 असं म्हणू शकतो, 100%च पकडून घेऊ आपण गृहीत. तर 100% कट ऑफ जो मी इथे प्रेडिक्ट करेल, तोच कट ऑफ तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. ओके. तर आपण बघा, आणि 60 प्लस जर क्वेश्चन बरोबर येत असतील, तर त्यांनी हा व्हिडिओ अवश्य बघा. आणि व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे, की तुम्हाला 60 प्लस ज्यांचे मार्क्स येत आहेत, त्यांचे किती चान्सेस आहेत आणि कोणत्या पद्धतीने चान्सेस आहेत. तर सर्वांनी हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ जराही स्किप न करता, कारण खूप इम्पोर्टंट व्हिडिओ आहे. इथे संपूर्ण एक-एक जिल्ह्याचे जे काही विद्यार्थ्यांनी इथे कमेंट्स केलेले आहेत, त्यांचे पण इथे तुम्हाला मार्क्स बघायला मिळतील. ओके. तर चला आपण सुरुवात करूया. एक-एक मी तुम्हाला आता कमेंट दाखवतो. ओके. तर व्हिडिओज सुरू करण्याच्या पूर्वी सर्वांना एक विनंती आहे, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल, तर तुम्ही चॅनलला काय करा, एक सबस्क्राईब करून घ्या. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला. आणि जर काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये या, इथे कमेंट करा. आणि मी टेलिग्राम ग्रुपला इथे कमेंट बॉक्समध्ये मी टेलिग्रामची लिंक पण टाकून देईल. इथून तुम्ही माझ्यासोबत माझ्या ग्रुपला टेलिग्रामला डायरेक्ट तुम्ही जॉइन होऊ शकता. तर चला आपण आता वन बाय वन एक-एक कमेंट स्टार्ट करूया. आणि जर व्हिडिओ वाटला तुम्हाला थोडा मोठा होत आहे, तर याची स्पीड वाढवून टाका, थोडीशी स्पीड इन्क्रीज करा. ओके. तर पण व्हिडिओ स्किप नका करू. स्किप केलं तर माहिती तुमची इथे सुटू शकते. तर बघा, इथे कमेंट आहे, पुणे मेल. आता मेलची स्पेलिंग चुकलेली आहे इथे मित्रांनो, ती काळजी घ्या तुम्ही. आता आपण कसं इंग्लिश लँग्वेज पण महत्त्वाची आहे, तर अशी स्पेलिंग मिस्टेक नका करू. ओके. तर बघा, पुणे मेल ग्रुप डीसाठी 98 मार्क्स आहेत, होईल का? तर आता इथे तुम्हीच अंदाजा लावा. 98 मार्क्स म्हणजे हे कमी मार्क्स झाले. तर तुम्ही काय करा सर, जे काही ज्यांचं नाव आहे शिंदे, तर यांनी करायचं आपल्याला, आता GMCच्या जागा निघालेल्या आहेत, तिथे फॉर्म फिल करा आणि तयारी थोडीशी याच्यापेक्षा तुम्ही जास्त करा. आता 98 आलेले आहेत, ट्राय करा 150 पर्यंत पोहोचले पाहिजे. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट आहे कमेंट, SC 150 औरंगाबाद होईल का सर? तर बघा, ज्याप्रमाणे मला वाटते तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला. मी जो व्हिडिओ सांगितलेला आहे त्या व्हिडिओमध्ये, तर जवळपास हीच रेंज आहे माझी. आणि मी त्याच्यामध्ये असं पण म्हटलेलं होतं, की प्लस मायनस 4 मार्क्स इथे तुम्ही कमी जास्त पकडू शकता. तर त्या रेंजमध्ये तुम्ही आहात, तर इथे तुमचे चान्सेस हाय आहेत. ओके. आणि हीच रेंज आपल्याला व्हिडिओची पण कट ऑफची होती. तर आपण नेक्स्ट बघूया. चला, ही एक कमेंट झाली. त्याच्यानंतर बघा, इथे 2-3 कमेंट्स आहेत. तर बघा, अंशकालीन परभणी, तर यांना 118 मार्क आहेत. तर अंशकालीनसाठी वॅकन्सीज असतात आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला जर एवढे मार्क्स आहेत आणि अदर कॅन्डिडेट्स नसतील अंशकालीनमध्ये, तर तुमचे इथे चान्सेस 100% आहेत. ओके. तर निश्चिंत राहा. त्याच्यानंतर बघा, 124 बीड हँडिकॅप्ड, तर हँडिकॅप्डमधून पण बघा वॅकन्सी असतात. आणि जर तिथे हँडिकॅप्ड जर कॅन्डिडेट नसेल, 1-2 वॅकन्सीज असतात मॅक्झिमम, तर इथे तुमचे पण चान्सेस आहेत. तर 60
124 मार्क्स आहे, तर इथे तुमचं पण इथे होऊ शकते. ओके. त्याच्यानंतर बघा पुणे ग्रुप डीसाठी 98 मार्क्स आहेत. तर 98 मार्क्स म्हणजे खूप कमी मार्क्स झाले. तुम्ही इथं क्रायटेरिया पण म्हणजे सॉरी कॅटेगरी पण नाही टाकली. जर स्पेशल कॅटेगरीमधून येत असाल तुम्ही, तर तिथे व्हायचे चान्सेस आहेत, जसं प्रकल्पग्रस्त वगैरे असेल तर. पण जर कॅटेगरी जसं एस-टी, ओ-बी-सी या कॅटेगरीमध्ये तुमचे चान्सेस सध्या कमी आहेत. तुम्ही जी-एम-सीचा फॉर्म इथे भरून घ्या. ओके, नेक्स्ट जाऊया. बघा, जी रेंज मी सांगितलेली आहे त्याच रेंजमध्ये मुलांचे मार्क्स आहेत. दिसते तुम्हाला इथे. मेल एस-सी बघा 77, क्वेश्चन्स बरोबर आहेत. होईल का सर? तर चान्सेस फुल आहेत इथे. प्लस मायनस 2-4 मार्क्स होऊ शकतात. कारण आता नॉर्मलायझेशन बाकी आहे आणि आन्सर की रिवाइज आन्सर की पण यायची. तर त्याच्यामुळे 77 हा सेफ स्कोर आहे. मी याच रेंजमध्ये आपल्याला कट ऑफ पण सांगितलेला होता. नेक्स्ट बघा, एका विद्यार्थ्याचं कमेंट आहे, सर हा कट ऑफ तुम्ही नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचे सांगताय ना, म्हणजे फायनल कट ऑफ कसा येऊ शकतो तो? तर हा जो मी आधी सांगितलेला आहे, की आता जो मी सांगत आहे, आता परत एकदा ऐकून घ्या. तर हा विदाऊट नॉर्मलायझेशन आहे, कारण आपली सेकंड आन्सर की यायची आणि नॉर्मलाइज झालेले मार्क्स पण आलेले नाही. तर हे विदाऊट आन्सर की, विदाऊट रिवाइज आन्सर की आलेले आणि म्हणजे विदाऊट नॉर्मलायझेशन झालेले मार्क्स मी तुम्हाला सांगितलेले आहे. आणि जे मार्क्स मी सांगतोय तेच तुम्हाला आता कमेंट बॉक्समध्ये त्याच रेंजमध्ये बघायला मिळेल. नेक्स्ट बघूया, आरोग्य विभागाची ग्रुप डीची सेकंड ॲन्सर की शिपलीला यांनी ॲन्सर की पाहिजे, कधी येणार आहे? तर तसं या वीकमध्ये यायला पाहिजे होती, पण अजून काहीच आलेलं नाही. तर आपण असं गृहीत धरूया जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये. ओके, जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला इथे रिवाइज आन्सर की बघायला मिळेल. ओके, तर तशी आन्सर की आली की मी तुम्हाला अपडेट देईल. तर त्यासाठी तुम्ही माझ्यासोबत चॅनलवरती जोडून राहा. ओके, नेक्स्ट चला बघा, 162 ओपन ठाणे होईल का? चांगले मार्क्स आहेत, इथे होऊन जाईल सर तुमचं. त्याच्यानंतर बाकीच्या मेडिकल कॉलेजच्या गट डच्या जागा येणार आहेत का? ओके, यांचं त्याच्या रिलेटेड होतं जेव्हा मी ज्या आता जागा आलेल्या जी-एम-सीच्या नागपूरच्या. तर जिथे-जिथे मेडिकल कॉलेजेस आहेत, तिथे-तिथे भरती आता ग्रुप डीची येणार आहे आणि ऑलरेडी डी-एम-आरची पण ॲड आलेली आहे. त्याचा पण व्हिडिओ मी इथे टाकलेला आहे. डी-एम-आर धुळेचं पण ॲड आलेलं आहे. तर निश्चित राहा, गट डच्या पण जागा आता येणार आहेत. प्रोजेक्ट अफेक्टेड किती लागेल? आता प्रोजेक्ट अफेक्टेड म्हटलं तर जर कॅन्डिडेट जास्त नसणार तर कमी जाईल कट ऑफ. तुम्ही इथे तुमचे मार्क्स नाही टाकले, त्याच्यामुळे मी इथे क्लिअरली काही सांगू नाही शकत. बट 120 अबोव तरी असले पाहिजेत. ओके, चला नेक्स्ट बघूया. त्याच्यानंतर बघा, नाशिक ड्रायव्हर ओपन 144 आहेत का चान्सेस? 144 बघा, तसे मार्क्स आहेत, 50-50 चान्सेस. पण याच्यामध्ये कसं असतं ना, ड्रायव्हरसाठी स्किल टेस्ट पण असते. ओके, तर तुम्ही लिस्टमध्ये जर आले एकदा आणि बाकीचे कॅन्डिडेट्स जर स्किल टेस्टमध्ये फेल झाले, तर तुमचे चान्सेस इथे हाय होऊन जातात. तर त्याच्यामुळे इथे तुम्ही पॉझिटिव्ह राहा. ओके, इथं पण होऊन जाईल तुमचं. बघा, आता गडचिरोली बघा, 124 मार्क फिमेल कॅन्डिडेट एस-टीमध्ये चांगले मार्क्स आहेत. तुमचं बिंदास होऊन जाईल याच्यामध्ये. 164 ओ-बी-सी बुलढाणा होईल का? चांगले मार्क्स आहेत ओपनमध्ये, सॉरी ओ-बी-सीमध्ये. आणि हीच रेंज आपली कट ऑफची पण सांगितली आणि तुम्हाला इथे बघा आता कॅन्डिडेट बघायला मिळत आहेत. तर नेक्स्ट जाऊया चला. समोर गेलो आपण बघा, सर मेंटल हॉस्पिटल खूप महत्त्वाची कमेंट आहे. याच्यावरती एक सेपरेट मी व्हिडिओ बनवणार आहे. 2-3 कमेंट्स असे आहेत ज्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तर चला आपण बघूया ही काय. सर मेंटल हॉस्पिटलमध्ये हाईट वेटचा क्रायटेरिया पूर्ण होत नसेल तर काय होईल? ओके, याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. त्याचं मी उत्तर तुम्हाला देईल याच्यामध्ये, त्या व्हिडिओमध्ये. तर क्रायटेरिया पूर्ण होत नसेल, इथे सांगून देतो शॉर्टमध्ये. तर तो क्रायटेरिया पूर्ण होत नसेल तर बाकीचे जे हॉस्पिटल आहेत तिथे तुम्हाला चान्स मिळेल. ओके, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट 70 क्वेश्चन्स ई-डब्ल्यू-एस वर्धा होईल का? तर चांगले मार्क्स आहेत 70 पण, आणि कट ऑफ थोडा खाली जर उतरला तर ई-डब्ल्यू-एस इथे पण होऊन जाईल तुमचं. नेक्स्ट बघा, 30 नोव्हेंबर सेकंड शिफ्ट 4 क्वेश्चन रॉंग ॲन्सर रिझनिंग फ्रॉम TCS गिवन. ओके, कुणी ऑब्जेक्शन घेतला आहे का? ओके, तर ऑब्जेक्शनबद्दल बोलत आहेत. ऑब्जेक्शनची डेट गेलेली आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि 4 क्वेश्चन्स रॉंग आहेत म्हणतात. आय थिंक यांनी पण ऑब्जेक्शन घेतलेलं असेल असं गृहीत धरू. नेक्स्ट जाऊया, 144 पालघर SC. तर ठीक आहे या रेंजमध्ये, पण थोडेसे जास्त पाहिजे होते, जवळपास 75 म्हणजे 150 जर मार्क्स असते तर आणखी अधिक चान्सेस असते. पण आता वेट करा, वेट अँड वॉच. नॉर्मलायझेशन नंतर तुमचे चान्सेस पण इथे होऊ शकतात. सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टरसाठी कट ऑफ सांगा सर. आता इथे मी डायरेक्ट कट ऑफ
प्रेडिक्ट नाही करू शकत, कारण मला माहीत नाही किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे, पेपरची लेवल काय होती. तर तुम्ही इथे तुमचे मार्क्स कमेंट करा. ॲटलीस्ट त्याच्यावरून बाकीच्यांना पण इथे एक आयडिया येऊन जाईल. तर वैभव सरांना ही रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही इथे कमेंट करा तुमचे मार्क्स. त्याच्यानंतर संभाजीनगर ड्रायव्हर 142 प्रकल्पग्रस्त बसेल का सर? ऑब्व्हियसली प्रकल्पग्रस्तमधून तुमचं इथं निश्चिंत होऊन जाईल. फक्त तुम्हाला काय करायचं, स्किल टेस्ट जी होईल तुमची ड्रायव्हिंग टेस्ट, त्यासाठी तुम्हाला तयार राहायचं आहे. चांगले मार्क्स आहेत, प्रकल्पग्रस्तमधून इथे होऊन जाईल. नेक्स्ट जाऊया. बघा, ग्रुप डी प्रमोशन. ओके, ही एक महत्त्वाची कमेंट आहे. ती एक मगाशीची आणि ही एक. तर याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे आणि मध्ये मी तुम्हाला उत्तर पण दिलेलं आहे. तर ॲक्च्युली हे प्रमोशन आहे. इथे स्पेलिंग मिस्टेक झाली आहे तुमची, तर अशी मिस्टेक करू नका. कारण आपण आता बघा, इंग्लिश किती महत्त्वाचा विषय आहे आता आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये माहीत आहे. तर थोडी स्पेलिंगचं पण लक्ष देत चला. ओके. तर वर्किंग अवर्स आणि याच्याबद्दल माहिती द्या. तर संपूर्ण माहिती मी एक व्हिडिओ सेपरेट बनवणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला सॅलरी वगैरे किती मिळेल, ओके, इन हँड सॅलरी किती असेल आणि ज्या काही छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत ग्रुप डीबद्दल, तर इथे मी तुम्हाला त्याची माहिती देईल. ओके. तर सर निश्चिंत राहा तुम्ही. नेव्हर गिव्ह अप. ओके. आय विल प्रोव्हाईड ऑल द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दिस पॉईंट. ओके. तर त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट आहे सातारा ग्रुप डी SC 146 फिमेल. निश्चिंत राहा, फिमेल कॅटेगरीमधून तुमचं होऊन जाईल इथे. त्याच्यानंतर बघा, कोल्हापूर SC मेल 158 मार्क्स. तर ठीक आहे, चांगले मार्क्स आहेत इथे पण, आणि तुमचं SC जनरलमधून होऊन झालं पाहिजे. आणि हीच रेंज मी आपल्याला कमेंट, तुम्ही जर माझा व्हिडिओ परत एकदा बघा, मी इथे आय बटनवरती तुम्हाला इथे जर गेलं कॉर्नरमध्ये, तर तो व्हिडिओ मिळून जाईल. तिथे जाऊन तुम्ही परत एकदा व्हिडिओ बघा, तुम्हाला कट ऑफची आयडिया पुन्हा येऊन जाईल. ओके. त्याच्यानंतर VJA कट ऑफ किती लागेल. ओके. काही कॅटेगरी सुटल्या होत्या माझ्याकडून, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. VJA आणि NT SBC या कॅटेगरीचं थोडंसं राहून गेलेलं होतं. तर त्याच्यामध्ये बघा, OBCच्या जवळपास तुम्ही पकडा. OBCचा जो मी कट ऑफ सांगितलं त्याच्यामध्ये जर प्लस मायनस तुम्ही 4 मार्क्स किंवा 4 ते 6 मार्क्स प्लस मायनस करा, त्याच रेंजमध्ये तुमचा इथे कट ऑफ असणार आहे. ओके. आता बघा, भंडारा 162 OBC निश्चित होऊन जाईल. चांगले मार्क्स आहेत. वेळ पडल्यावर बघा, भंडाऱ्यामध्ये कमी फॉर्म आलेले आहेत, तर भंडारामध्ये जर वेळ अशी आली तर तुमचं ओपनमध्ये पण इथे चांगले मार्क्स असले तर तुम्ही ओपनमध्ये पण चालले जाल. त्याच्यानंतर एवढा कट ऑफ जाणार नाही, हे म्हणतायत की एवढा कट ऑफ जाणार नाही. तर आता बघा, तुम्ही आता सर्व कमेंट्स इथे बघताय, तुम्हाला कोणत्या रेंजमध्ये मार्क्स दिसत आहेत, कॅटेगरीचं असो की नॉन कॅटेगरी. तुम्हाला इथे सर्व जे कॅन्डिडेट दिसत आहेत, मॅक्झिमम 75 to 85 या रेंजमध्येच तुम्हाला इथे कॅन्डिडेट दिसत आहेत. त्याच्यामुळे आता तुम्ही स्वतः ठरवा की रेंज काय असणार आहे. नेक्स्ट, ओके, यांची कॉमेंट आलेली होती, याचं उत्तर दिलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे. VJ ABCD सर्व कट ऑफ इथे मी सांगितलेलं आहे. OBCच्याच जवळपास OBC पकडा, OBC क्रायटेरिया, आणि त्याच्यामध्ये प्लस मायनस 4 to 6 मार्क्स गृहीत धरले तरी चालेल. ओके. आणि तो व्हिडिओ बघून घ्या सर तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर जिल्ह्यानुसार खूप फरक पडेल सर. ओके, यांचं म्हणणं आहे, हे अगदी बरोबर आहे. जिल्ह्यानुसार फरक पडेल. जिथे कमी फॉर्म असेल आणि जागा जास्त असतील, ऑब्व्हियसली तिथे काय होणार आहे, कट ऑफ लो जाईल. आणि जिथे वॅकन्सीज जास्त असतील, कमी असतील आणि वॅकन्सीज कमी आणि मार्क्स जास्त असतील, तर ऑब्व्हियसली कट ऑफ काय होणार आहे, तिथे हाय जाणार आहे. तर तो एक फरक तर असेलच. पण मी जो सांगितलेला आहे कट ऑफ, त्या रेंजमध्ये जर तुमचे मार्क्स आहेत, तर तुम्ही 100% तुम्ही शुअर राहणार आहे की हा जॉब तुम्हाला मिळून जाईल. ओके. त्याच्यानंतर EWS बघा, 73 होईल का? होऊन जाईल, चान्सेस आहेत 73 पण EWSमध्ये. फक्त एवढंच आहे की EWSचा कट ऑफ थोडा कमी जायला पाहिजे कॅटेगरीपेक्षा. जसं SC OBC यांच्यापेक्षा जर खाली गेला EWSचा, तर इथे तेव्हा तुमचं होऊन जाईल. नेक्स्ट बघा, माझे 60 प्रश्न बरोबर आहेत, 4 प्रश्नांची उत्तरे चुकलेली आहेत. कास्ट NTD आहे, मला वाटत नाही होईल सर म्हणून. काय म्हणून? कारण एक जागा आहे, मार्क्स कमी आहेत. ओके, तुम्हाला तुमचं प्रेडिक्शन समजून आलेलं आहे, की म्हणजे तुमची रेंज काय आहे आणि किती मार्क्समध्ये सिलेक्शन होईल, तुम्हाला हे सर्व कळून आलेलं आहे. एक चांगली गोष्ट आहे. तर कमी मार्क्स असले तरी काही टेन्शन नाही. बघा, 60 होते यावेळेस. आता जी GMCची भरती येत आहे आणि धुळे DMER पण आहे, ह्याच्यामध्ये फॉर्म फिल करा, तेव्हा 60 होते तुमचे, आता 70 जातील. IBPS एक्झाम घेणार आहे. IBPS एक्झाम घेणार आहे म्हटल्यावर 65 आणि 70 जरी तुम्हाला प्रश्न तुमचे बरोबर आले, तर तुमचे ते 100% होऊन जाईल. तर बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट एक्झाम. आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला, फॉर्म कसा फिल करायचा वगैरे, किती वॅकन्सीज आहे, ते सर्व माहिती तुम्हाला इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये, त्या जुन्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे.
तर प्लेलिस्टमध्ये जा, तिथे माझा व्हिडिओ मिळून जाईल तो याचा DMR आणि DMER प्लस GMC. तर फॉर्म फिल करून घ्या, तिथे तुम्हाला इथे चान्सेस राहतील सर. ओके, बघा आता नेक्स्ट बघा 164 ओबीसी ग्रुप डी हिंगोली होईल का सर? नांदेड ओबीसी आरोग्य फील्ड वर्कर 164 एनी चान्स. बघा दोन्ही ठिकाणी चांगले मार्क्स आहेत, 100% तुमचं होऊन जाईल. रेग्युलर फील्ड वर्करचा पेपर चांगलाच हार्ड होता, त्याच्यामध्ये मॅथची लेवल पण होती, तर त्याच्यामुळे इथे तुम्हाला खूप जास्त चान्सेस आहेत, दोन्ही ठिकाणी तुमचं होऊन जाईल. नेक्स्ट बघा SBC 67 रायगड. तर SBC 70च्या जवळपास आहेत तुमचे, पण 70+ जर असते प्रश्न बरोबर तर आणखी जास्त चान्सेस असते. तर होप ठेवा, बी पॉझिटिव्ह. वेटिंग जर थोडीशी गेली खालीवरती, नॉर्मलायझेशनचा फॅक्टर पण आहे, तर होऊन जाईल त्याच्यात पण. सर ग्रुप डीमध्ये कोणत्या पोस्टला प्रमोशन आहेत आणि किती वर्षांनी होते प्लीज सांगा. तर बघा मी याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर सर थोडं वेट करा, उद्या वगैरे 1-2 दिवसामध्ये मी तुम्हाला त्याच्यावरती डिटेल म्हणजे वर्किंग टायमिंग काय असतो, पोस्ट कोणत्या प्रकारची असते, सॅलरी किती मिळेल, इत्यादी सर्व गोष्टीवरती एक व्हिडिओ बनवणार आहे. ओके, नेक्स्ट बघा SC परभणी 162 मार्क्स होईल का सर? बघा आता 162 एक चांगले मार्क्स आहेत आणि याच रेंजमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत, म्हणून मी जो कट ऑफ प्रिडिक्शन तुम्ही बघितलं असेल आधीचा पार्ट 1 वाला आणि हा पार्ट 2 आहे, तर त्याच्यामध्ये पण मी हीच रेंज सांगितलेली होती. तर या रेंजमध्ये जे आहेत कॅटेगरीमध्ये किंवा ओपन कॅन्डिडेट्स पण असतील, तर हे लोक सेफ आहे त्याच्यामध्ये. चला नेक्स्ट जाऊया. नाशिक बघा SC मेल ग्रुप डी 150. ओके, म्हणजे आहेत इथे पण चान्सेस तुमचे, जर फॉर्म कमी आलेले असतील आणि कॅटेगरीमध्ये वॅकन्सी जास्त असतील तर इथे पण होऊन जाईल. शेवटी नॉर्मलायझेशन फॅक्टर बाकी आहे आणि रिवाइज आन्सर की बाकी आहे, त्याच्यामुळे होप ठेवा इथे पण. त्याच्यानंतर हिंगोली 140 कमी मार्क्स आहेत तसे, तुम्हाला पण होप ठेवायला हरकत नाही. जर नॉर्मलायझेशनचा फायदा मिळाला तर इथे दोघांना पण इथे तुम्हाला फायदा होऊन जाईल. हिंगोली सेम जिल्हा आहे, इथे हिंगोली आहे, इथे नाशिक आहे. ओके, तर ओके लेडीज आहेत त्या. स्टाफ नर्स अकोला फिमेल गव्हर्नमेंट 130 मार्क NTC. ओके, चांगले मार्क्स आहेत. बघा स्टाफ नर्सचा जो सिलेबस असतो त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल प्रश्न पण असतात आणि त्याच्यामुळे त्याची रेंज जर पकडली आपण तर 70-75 इतके जरी मार्क्स क्वेश्चन्स बरोबर असले तरी इथे चान्सेस असतात सिलेक्शन व्हायचे आणि तुमचे चांगले मार्क्स आहेत त्याच्यामध्ये, इथे तुमचं सिलेक्शन होऊन जाईल आणि वॅकन्सी पण जास्त होत्या स्टाफ नर्सच्या आणि त्याच्यातही तुम्ही फिमेल कॅन्डिडेट्समधून इथे सिलेक्शन होऊन जाईल 100%. नेक्स्ट जाऊया 72 क्वेश्चन आणि याच्यामध्ये 3 ऑब्जेक्शन 75 पकडून ST कास्ट. ओके, ST कास्टचा हाच रेंज मी ठेवलेला आहे कट ऑफमध्ये पण आपल्या जुन्या एका व्हिडिओमध्ये, तर तो व्हिडिओ पण बघून घ्या. त्याच्यामध्ये या कॅटेगरीमध्ये तुमचं सिलेक्शन पक्का आहे. त्याच्यानंतर बघा सर मला 140 आहेत ग्रुप डी सातारा मेल OBC होईल का? ओके, सातारा 70 आणि थोडे मार्क्स कमी आहेत मित्रा तुझे आकाश पाटील, पण तरी होप ठेवायला हरकत नाही, कारण आता नॉर्मलायझेशनचा फॅक्टर बाकी आहे आणि रिवाइज आन्सर कीमध्ये जर काही चेंजेस झाले तर त्याचं बेनिफिट मिळेल तुम्हाला. तरी थोडे 150पर्यंत जर तुम्ही पोहोचले तर तुमचे चान्सेस इथे हाय राहणार. त्याच्यानंतर बघा SBC 66 क्वेश्चन राईट सातारा एनी चान्स. बघा हे पण सातारा आहेत, हे पण सातारा आहेत, तर OBC आणि SBC यांचं जवळपासच मी कट ऑफ सांगितलेला आहे, प्लस मायनस इथे 4-5 मार्क 4-5 क्वेश्चन तुम्ही इथे पकडू शकता. तर तुम्हाला पण 50-50 चान्स म्हणू शकतो मी इथे. वेट करा आता फायनल आन्सर की आणि रिवाइज आन्सर की आणि आपलं नॉर्मलायझेशनचं जे फायनल नॉर्मलायझेशन होईल त्याच्यावरती आता हे संपूर्ण डिपेंड करेल. आणि तुम्ही एक काम करा मित्रांनो, जे आता हे आपले जे सबस्क्रायबर आहेत हे दोघे, यांनी काय करायचं आहे, GMC नागपूर पण फॉर्म भरून घ्या, सोबतच DMERचा पण इथे फॉर्म भरून घ्या. सेम सिलेबस असणार आहे, लवकरच एक्झाम होईल याची. ओके, त्याच्यानंतर बघा नागपूरचे कॅन्डिडेट्स आहेत आणि नागपूर ST ग्रुप डी नागपूर 150 मार्क इथे होऊन जाईल तुमचं सर, निश्चिंत राहा. त्याच्यानंतर VJ NA NT ABCD कुठे आहे कट ऑफ? ओके, याच्यावरती मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो की तो माझ्याकडून मिस झालेला आहे, पण त्याची रेंज पण सांगितलेली आहे या व्हिडिओमध्ये आधीच, तर परत एकदा ऐकून घ्या. OBCच्या जवळपास प्लस मायनस 4 मार्क्स मायनस प्लस पकडून घ्या, त्याच रेंजमध्ये तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके,
त्याच्यानंतर बघा NTC गडचिरोली 152 100% होऊन जाईल. ST ओके NTCमधून आहे, होऊन जाईल मित्रा तुमचं पण. वेटिंग लिस्ट लागेल का सर? ओके 100% वेटिंग लिस्ट लागणार आहे. आधी आता काय होणार आहे, आता येईल रिवाइज आन्सर की. रिवाइज आन्सर की आल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला नॉर्मलायझेशन बघायला मिळेल. त्याच्यानंतर लिस्ट लागेल आणि लिस्टमध्ये सिलेक्टेड कॅन्डिडेट आणि वेटिंग लिस्ट अशा दोन्ही लिस्ट लागतील. ओके. ठाणे मेंटल हॉस्पिटल हँडिकॅप 128 सांग. ओके हँडिकॅपमधून तुमचं होऊन जाईल मित्रा 128. ओके. नेक्स्ट बघूया आता 138 मार्क्स EWS कॅन्डिडेट पुणे. मार्क्स तसे कमी आहेत मित्रा, होप ठेवायला हरकत नाही, पण बाकीच्या एक्झामची तयारी करा. GMC आणि DMARचा फॉर्म फिल करू शकता. ओके. SC 110 कमी मार्क्स आहे, त्याच्या एवढ्या मार्क्समध्ये पण नाही होणार मित्रा. जर याच्यामध्ये काही स्पेशल कॅटेगरी नसेल तर चान्सेस खूप कमी आहेत. बाकीच्या एक्झामची तुम्ही तयारी करायला हरकत नाही. 160 ग्रुप डी मेल कोल्हापूर OBC इथे होऊन जाईल सर तुमचं 100%. चला नेक्स्ट OBC 140 गोंदिया होऊन जाईल, चांगले मार्क्स आहेत. OBC नाशिक ग्रुप 162 चांगले मार्क्स आहेत, इथे पण होऊन जाईल तुमचं. त्याच्यानंतर बघा 122 VJA ग्रुप डी मार्क्स कमी आहेत मित्रा, तरी आता बघूया या कॅटेगरीमधून जर कॅन्डिडेट्स कमी असतील VJAसाठी तर इथे होण्याचे चान्सेस आहेत. चला नेक्स्ट कारपेंटरचं बघा. कारपेंटरबद्दल मला पेपरची आयडिया नाही त्याच्या. जर लेवल त्याच्यात जर टेक्निकल क्वेश्चन असतील तर तुमचे इथे चांगले मार्क्स आहेत. टेक्निकल क्वेश्चनमध्ये जर तुम्ही जर इतका स्कोर असेल तुमचा तर तुमच्या इथं 100% होऊन जाईल. ओके. 170 OBC बघू शकता मित्रांनो काय रेंज आहे मुलांची, याच्यावरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल. OBCची रेंज बघा 170. तर मी जो कट ऑफ बनवलेला होता त्याच रेंजमध्ये सर्वांचे मार्क्स येत आहेत. तर होऊन जाईल इथे मित्र तुमचं 100%. ठाणे सिव्हिल सर्जन 120 SC प्रकल्पग्रस्त होऊन जाईल. प्रकल्पग्रस्तमधून व्हायलाच पाहिजे. त्याच्यानंतर EWS हेल्थ ASO 158 172 खूप चांगले मार्क्स आहेत. टेक्निकल क्वेश्चन असतात या सर्व पोस्टसाठी, इथे तुमचं होऊन जाईल. त्याच्यानंतर ऑप्थोमेट्रिक ऑफिसर 122 फिमेल कॅन्डिडेटमधून फिमेल रिझर्वेशन होऊन जाईल. टेक्निकल क्वेश्चन्स असतात आणि ठीक आहे, स्कोअर ठीकठाक आहे. तर वेट करा फायनल रिझल्टचा. ओके. त्याच्यानंतर बघा ठाणे सिव्हिल सर्जन ऑफिस SC फिमेल 134 फॉर 1 क्वेश्चन ऑब्जेक्शन रेस. ओके गुड. आणि एनी चान्सेस सर? ओके देर आर चान्सेस. बघा फिमेल रिझर्वेशनमधून तुमचं इथे चान्सेस आहेत आणि वरून ठाणे जिल्हा आहे. तर फॉर्म कमी आले असतील तर इथे चान्सेस हाय आहेत तुमचे. ओके. आणि फिमेल रिझर्वेशनमधून या रेंजमध्ये होऊन जायला पाहिजे. ओके निश्चिंत राहा. EWS 156 सिंधुदुर्ग. ओके सेफ स्कोअर आहे, होऊन जाईल मित्रा तुमचं इथं पण. त्याच्यानंतर सिक्युरिटी असिस्टंट OBC कट ऑफ किती लागेल सर? आता बघा इथे यांचे मार्क्स कमेंट नाही केले आणि एक कट ऑफ विचारतात, तर इथे मी डायरेक्ट आन्सर नाही देऊ शकत कारण पेपरबद्दल मला आयडिया नाही. तर तुम्ही स्वतःचे मार्क्स इथे कमेंट करा मित्रांनो, मग मी याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी हेल्प करू शकेल. नेक्स्ट हाऊस अँड लिनन कीपर 140 नाशिक ओपन प्रकल्प वस्त्रपाल. ओके लिननमध्ये 140 ठीक आहे. जर इथे जर नॉन टेक्निकल क्वेश्चन्स असतील तर थोडा कट ऑफ कमी, म्हणजे थोडे मार्क्स कमी असे म्हणू शकतो. जर सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज विचारलं असेल त्याच्यामध्ये तर मग ठीक आहे, 140 हा स्कोर चांगला होऊन जाईल मित्र त्या कंडिशनमध्ये. ओके. ग्रुप डी बघा नागपूर बघा, SC कॅन्डिडेटचं इथं मार्क्स बघा किती आहेत. तर SC मेल स्कोर 162 डिव्हिजन 100% होऊन जाईल आणि मी जो कट ऑफ सांगितला त्याच कट ऑफमध्ये मार्क्स आहेत मुलांचे. हाऊस अँड लिनन कीपर गृहवस्तपालचे मार्क्स आणि जिल्हा सांगा, सर्व पेपर देणार आहे. ओके चांगला आहे हा. सर्वांनी मार्क्स टाका इथे आपापले, किंवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पण टाकू शकता. तर ही शेवटची आहे. ओके ही शेवटची एक कमेंट आहे. याच्यामध्ये बघा ग्रुप डी प्रमोशन आणि वर्किंग याच्यावरती व्हिडिओ अवर्सबद्दल माहिती द्या सर. ओके याच्यावरती मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ बनवेल ज्याच्यामध्ये सॅलरी, वर्किंग अवर्स, प्रमोशन, ज्या काही एक्स्ट्रा बाबी आहेत जे तुमच्या मनामध्ये डाऊट आहेत, पोस्ट कशी असते, जॉईन केलं पाहिजे की नाही पाहिजे, बरेचसे डाऊट असतात मित्रांनो विद्यार्थ्यांची मला माहिती आहे. तर त्याच्यावरती मी कमेंटमध्ये दिलेलं उत्तर व्हिडिओ बनवणार आहे याच्यावरती. तर तुम्ही कनेक्टेड राहा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी आता नवीन जो व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. तर बरेचसे याच्यामधले मी फक्त काही मोजकेच कमेंट घेतलेले मित्रांनो. बरेचसे विद्यार्थ्यांचे कमेंट्स राहून गेलेले कारण त्या रेग्युलर कमेंट वाटल्या मला. फक्त इथे मी हे घेण्याचं कारण एकच होतं की याच्यामध्ये तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया आली पाहिजे
की मी जो कट ऑफ सांगितलेला आहे, मी असं नाही की कुठलं आणि काही पण, मी असं पण सांगू शकत होतो की 60, 50 टू 60, 55 टू 60 यांचं पण सिलेक्शन होईल, पण इथे चान्सेस खूप कमी आहेत. हां, आणि एक शेवटचा मुद्दा राहिलेला होता, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला बोललो होतो की जे 60 प्लस आहेत क्वेश्चन्स त्यांचे बरोबर, त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी एक काम करायचं आहे, नॉर्मलायझेशनचा वेट तर कराच सोबत, पण आता जे जी-एम-सीच्या जागा आलेल्या आहेत, ओके. इथं कलर चेंज करतो मी. ओके. आता तुम्हाला क्लिअर दिसेल. तर ज्या जी-एम-सी आणि डी-एम-ई-आर याच्या ज्या जागा आलेल्या आहेत, त्या फॉर्म तुम्ही 100% फिल करा. आणि आता तुमचे 60 आहेत ना, 60 प्रश्न बरोबर येत आहेत. ओके. 60 क्वेश्चन्स बरोबर येत आहेत, म्हणजे तुम्ही 120च्या जवळपास आहात. तर नेक्स्ट टाईम आता जी-एम-सीची एक्झाम होत आहे आणि डी-एम-ई-आर, तर जी-एम-सीची एक्झाम जी घेत आहे ती आय-बी-पी-एस घेत आहे. तर अशा कंडिशनमध्ये आय-बी-पी-एसचा पॅटर्न आपल्याला माहीत आहे. 5 ऑप्शन्स असतात मित्रांनो, आणि तुम्ही जर तिथे 70 जरी प्रश्न तुमचे बरोबर आणले, 70 टू 75 कॅटेगरी कोणती पण असो, तिथे तुमचं होऊन जाईल. कारण जे आता जे कॅन्डिडेट्स आहेत, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये लागून निघून जातील, आणि नेक्स्ट जी एक्झाम येणार आहे ग्रुप डीची, त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन कमी बघायला मिळेल. तर जे 60 प्लस आहेत किंवा 60च्या रेंजमध्ये आहेत, तर त्यांना त्यांना मला हेच सांगायचं होतं शेवटी. तर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर ही एक प्रोसेस तुम्ही फॉलो करा. तुमचं 100% या एक्झाममध्ये नाही तर पुढच्या एक्झाममध्ये त्या जागा तुमच्याच आहेत. ओके. तर हे महत्त्वाचं सांगायचं होतं 60 प्लसवाल्यांचं कट. आणि मी असं सांगणार नाही की सार्वजनिक आरोग्य विभागमध्ये होऊन जाईल, 60 मार्क्स आहेत तरी. असं असं मी काही पण खोटं नाटं इथं बोलून तुम्हाला सांत्वना देण्याचा प्रयत्न करणार आहे. जी रिॲलिटी आहे ती रिॲलिटी आहे. तर ही संपूर्ण माहिती होती. व्हिडिओ थोडासा लांब झालेला असेल, पण कमेंट्स पण तुमच्या खूप महत्त्वाच्या होत्या. तर ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.